उबाठाकडून अटी मान्य झाल्यास काँग्रेसची माघारीची शक्यता, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा केली जाणार। पुढची विधान परिषद राज्यसभेला काँग्रेसला जागा सोडावी, काँग्रेसच्या उबाठासमोर अटी। बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश, विधान परिषदेसाठी उमेदवारी मागण्या मान्य झाल्यामुळेच पक्षप्रवेश केल्याचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकींनी दाखल केला उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळांची उपस्थिती। महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष। राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे अचानक शिंदेंच्या भेटीला, रात्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर घेतली भेट, खासगी कामासाठी भेट घेतल्याची माहिती। नागपूरमध्ये अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं निनावी पत्र, संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती परिसर, मेट्रोमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची धमकी, एटीएस कडून नागपुरात अनेक ठिकाणी तपास, काहीच निष्पन्न नाही। अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, 8व्या गुन्ह्यामध्ये खरात न्यायालयीन कोठडी, उद्या पुन्हा अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार। नाशिकच्या टीसीएस मधल्या लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणी 4 आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर जप्त, तांत्रिक पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती। भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात, पुलाची शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती घेतली, पन्हाळा आणि विशाळगडातल्या अतिक्रमणाबाबत सुद्धा चर्चा केली। मुंबईतल्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला कोट्यवधींची उधळपट्टी, स्थायी समितीकडून 3,48,00,000 खर्चाला मंजुरी, चर्चा न होता बिनविरोध प्रस्ताव मंजूर, आक्षेपही। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटीस, अचानक केलेल्या दौऱ्यामध्ये धक्कादायक बाबी समोर। राज्यातल्या ऊसाच्या थकीत एफआरपी बाबत तब्बल 1100 कोटीचा फरक, राजू शेट्टींनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास बाब आणून दिली। मुंबईच्या कुर्ला भागामध्ये रात्री गोळीबारामध्ये बाबा पवार नावाची व्यक्ती जखमी, 2 आरोपींना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू। मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या प्रवाशांचा गोंधळ, स्पाइसजेटच्या फ्लाइट्स रद्द झाल्यानं प्रवाशांचा संताप, संतप्त प्रवाशांची स्पाइसजेट विरोधात घोषणाबाजी। धुळ्यातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, गोव्यातून 3घांना अटक, निजामपूर पोलिसांची कारवाई, आरोपींना सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब, योजना मंजूर तरीही जळगावातलं चारमाळी गाव तहानलेलं, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट, साताऱ्यातले 35 गाव आणि 186 वाड्यांना झळ, जिल्ह्यामध्ये 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा। दहशतवादी संघटना अल कायदा अफगाणिस्तानला करणार पूर्ण मदत, पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला दिला गंभीर इशारा। मुंबई पुन्हा विजयापासून दूरच, हैदराबादनं डोंगरा एवढं आव्हान केलं पार, मुंबईवर 6 विकेट्सनं मिळवला विजय।